नमस्कार मित्रांनो. महिन्याला 30,000 कमवणारा माणूस गरीब का राहतो आणि महिन्याला 25,000 कमवणारा माणूस बचत कशी करतो? याचं उत्तर आहे बजेटिंग. दर महिन्याअखेरीस तुमचं बँक बॅलन्स शून्य होत असेल, तर प्रॉब्लेम तुमच्या पगारात नाही, तर तुमच्या बजेटिंगमध्ये आहे. पुढच्या 6 मिनिटात तुम्ही शिकणार आहात बजेटिंग म्हणजे काय, जे तुमच्या पैशांवर पूर्ण कंट्रोल देईल. तर चला सुरू करूया. आता बजेटिंग म्हणजे काय? सर्वप्रथम समजून घ्या बजेटिंग म्हणजे नक्की काय? बजेटिंग म्हणजे तुमच्या प्रत्येक रुपयासाठी एक मास्टर प्लॅन तयार करणे. यात काहीच कठीण नाही. फक्त तुम्ही ठरवा की तुमचा पगार कुठे, किती आणि कसा खर्च करायचा. उदाहरणार्थ, सोप्या भाषेत तुमचा पैसा तुम्ही विचार न करता खर्च करता, की तुम्ही योजनेने खर्च करता, यातलाच फरक म्हणजे बजेटिंग. एका फायनान्शियल एक्सपर्टने सांगितले आहे, "बजेट टेल्स युअर मनी फेअर टू गो इन्स्टेड ऑफ वंडरिंग फेअर इट वेंट." म्हणजेच बजेट तुमच्या पैशाला सांगतं कुठे जायचं, म्हणजे नंतर तुम्हाला विचारायची गरज नाही की पैसे कुठे गेले. आता बजेटिंगची गरज का आहे? स्क्रीनवर बघा 4 प्रमुख कारणे आहेत. ती पॉइंट बाय पॉइंट मी सांगणार आहे. त्यातला नंबर 1 आहे पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी. आपल्यापैकी किती जणांना हे झालं आहे, महिना संपला नाही की पैसे संपले. बजेट हेच थांबवतं. नंबर 2 आहे आपल्या परिस्थितीवर नियंत्रण. पैसे तुमच्यावर राज्य करायचे की तुम्ही पैशांवर राज्य करायचे, बजेटिंग तुम्हाला बॉस बनवतं. नंबर 3 आहे कर्जातून बाहेर पडायला. ई-एम-आयवर ई-एम-आय, क्रेडिट कार्ड बिल वाढतायत. बजेटिंग हा एकमेवच प्रकार आहे की जो तुम्हाला त्याच्यातून बाहेर पाडेल. नंबर 4 आहे तुमची आर्थिक स्वप्न पूर्ण करायला. घर, गाडी, परदेश प्रवास सगळं शक्य आहे. फक्त योजना पाहिजे. आता गेम चेंजर याचं नाव आहे 50-30-20 नियम. हा नियम म्हणजे तुमच्या संपत्तीचा निर्माण करणारा गोल्डन फॉर्म्युला आहे. स्क्रीनवर बघा 50, 30 आणि 20 याचा अर्थ काय? तुमच्या मानसिक उत्पन्नाचे 50% गरजांसाठी वापरा, 30% इच्छांसाठी वापरा, 20% बचत आणि गुंतवणुकीत घाला. फक्त हाच एक फॉर्म्युला फॉलो केला तर तुमचं फायनान्शियल लाईफ कम्प्लिमेंट ट्रान्सफॉर्म होईल. त्यानंतर ह्याचा एक उदाहरण आहे. समजा तुमचं मासिक उत्पन्न 30,000 रुपये आहे, तर तुमचं बजेट कसे असेल ते बघू. गरजा म्हणजेच भाडं, बिल, किराणा यासाठी तुम्ही महिन्यातले 15,000 रुपये शिल्लक ठेवले. इच्छांसाठीच म्हणजेच नेटफ्लिक्स, पार्टी, शॉपिंग, फिरायला ह्यासाठी तुम्ही 3,000 रुपये 9,000 रुपये साईडला ठेवले आणि राहिलेले 6,000 रुपये तुम्ही एस-आय-पी, ई-एफ-एफ, गोल्ड किंवा गुंतवणूकमध्ये गुंतवले. तर स्क्रीनवर बघा एकूण महिन्याला बचत होते 6,000 रुपये. 6,000 महिन्याला म्हणजेच एका वर्षाला झाले 72,000 रुपये. त्यावरच कंपाऊंडिंग इंटरेस्ट वेगळं. 5 वर्षात कल्पना करा की किती जमेल? लाखो रुपये. हीच बजेटिंगची पॉवर आहे. याचे मुख्य 3 स्तंभ आहेत. आता या 3 स्तंभांना डिटेलमध्ये समजून घेऊया. पहिला स्तंभ गरज. अन्न, वस्त्र, निवारा, लाईट बिल, पाणी बिल हे अत्यावश्यक खर्च आहेत. याशिवाय तुमचं जगणं अशक्य आहे. दुसरा स्तंभ वॉन्ट्स म्हणजेच इच्छा. लाईफस्टाईल खर्च जे तुम्हाला आनंद देतात. रेस्टॉरंट, मूव्ही, शॉपिंग, गेमिंग. पण लक्षात ठेवा इच्छा अनंत असतात. बजेट मर्यादित 30% पलीकडे जाऊ देऊ नका. त्यानंतर आहे सेव्हिंग. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. तुमच्या भविष्यातील सुरक्षितता, तुमची स्वप्न सगळं यावर अवलंबून आहे. आज न केलेली बचत उद्याची चिंता हे नेहमी लक्षात ठेवा. आज जर तुम्ही बचत नाही केली तर तीच उद्या तुमची चिंता बनू शकते. हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर बजेटिंगचे बचतीवर परिणाम कसे होतात हे बघूया. बजेटिंगच्या आधी नियोजनपूर्व बचत फक्त 3,000 प्रति महिना होती. बजेटिंग करायच्या आधी फक्त बचत 3,000 रुपये होती. त्यानंतर बजेटिंग केल्यानंतर तुमची बचत झाली 6,000. म्हणजेच डबल झाली. आता हे कसं घडलं? फक्त 3 गोष्टी केल्या. खर्चावर नियंत्रण ठेवलं, त्यानंतर गैरजरूर खर्च कमी केला, त्यानंतर व्यवस्थित प्लॅनिंग केली. त्यामुळे तुमचं 3,000 एक्स्ट्रा शिल्लक राहिले. आता हेच 3,000 12 महिने म्हणलं तर 36,000 बचत झाली. 10 वर्षात 3,06,000 एवढी तुमची एक्स्ट्रा बचत होते. प्लस
इंटरेस्ट वेगळाच. तुमच्या स्वप्नाचं घर, गाडी सगळं जवळ येते. आता तुम्हाला 3 स्मार्ट टिप्स देतो, ज्या तुमचं बजेटिंग अजून ईझी करतील. टिप नंबर 1, बजेटिंग ॲप वापरा. जसे की वॅननट, मनी व्ह्यू यांसारखे ॲप्स तुमचे खर्च ऑटोमॅटिक ट्रॅक करतात. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त स्पेंड करा. सगळं ॲप रेकॉर्ड करत जाईल. टिप नंबर 2 म्हणजे पहिली बचत करा. पगार मिळताच लगेच बचतीची रक्कम वेगळी काढा. हा गोल्डन रूल आहे. आधी बचत मग खर्च. जे उरेल त्यात बचत नाही. टिप नंबर 3 म्हणजे साप्ताहिक रिव्ह्यू. दर आठवड्याला फक्त 15 मिनिटे काढा. तुमचे खर्च चेक करा, बजेट चेक करा आणि ते सगळं व्यवस्थित आहे का बघा. हे छोटेसे हॅबिट तुमचे लाख रुपये वाचवू शकते. तर आजच सुरू करूया. तर मित्रांनो, प्रश्न हा नाही की काय करायचं? तुम्हाला सगळं माहीत झालं आहे की काय करायचं. पण प्रश्न हा आहे की कधी चालू करायचं? आणि याचं उत्तर आहे आजच. स्क्रीनवर 4 स्टेप्स दिले आहेत. त्यामध्ये स्टेप 1 आहे खर्च ओळखा. मागील महिन्याचे खर्च पहा. दुसरं आहे वर्गवारी करा. गरजा आणि इच्छा वेगळं करा. स्टेप 3 आहे गुंतवणूक करा. आजच एस-आय-पी सुरू करा. स्टेप 4 आहे सातत्य ठेवा. दर महिन्याला तुमचा बजेट प्लॅन फॉलो करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नियोजनाची सवय लागली तर उद्याची आर्थिक स्वातंत्र्याची खात्री होते. बजेटिंग शिकण्याच्या या प्रवासात एक विचार तुमच्यासोबत शेअर करतो. तुमच्या पैशावर तुमचे नियंत्रण नसेल, तर पैसा तुमच्यावर नियंत्रण ठेवेल. आज नियोजनाची सवय लावा. आज नियोजनाची सवय लावा. खूप खोल अर्थ आहे या वाक्याचा, विचार करा. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, लाईक बटन दाबा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला याच्यापुढे कशाबद्दल व्हिडिओ पाहिजेत आणि याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला हवे. धन्यवाद.